माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीण सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नाचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू तुमच्या चांगल्या वागण्याला कोणाचीही नजर लागता कामा नये. कुठे घाई घाईने विलक्षणचे तिकीट मागायला निघालात का काय? तुला काय वाटलं ही साडी नेसून जाणार आहे कॉलेजला? आमच्या कॉलेजचे कोणी प्रोफेसर सुद्धा साडी नेसत नाही आता. अहिल्याबाई हे जना काका आमच्या मॅडमचे फ्रेंड फिलॉसॉफर कम गाईड. कुठे तू कोणाबरोबर आहेस? मी माझ्या मैत्रिणी बरोबर आहे. जना नमस्कार, मी युगंधरा सरतापे. नमस्कार. मी मी म्हणलं नव्हतं होमवर्क केल्याशिवाय परीक्षेला बसू नको म्हणून. जना का उगाच त्यांना कच्च होय. मला चालेल. बसा. अहिल्याबाई आमच्या घरात तुमचे स्वागत आहे. बसा. बसव बसव. वाकणीशी कुत्री या घराच्या भिंती तोडून कधीच आत डोकावू शकत नाहीत. कर्वे भेटले होते मला. मीच सांगितलं होतं त्यांना. काही काम होतं का? काम असेल तरच भेटायचं ही आमची पद्धत नाही. तुझ्याबद्दल खूप ऐकलं होतं म्हणून तुला भेटावंसं वाटलं. अहिल्या किल्लेदारांना नाही, मारुतराव तिरपुडेंच्या मुलीला भेटावंसं वाटलं. तुम्ही माझ्या वडिलांना ओळखता? कच्च होय. तुझ्या बाबांना कोणी ओळखत नाही असा एकही पॉलिटिशियन महाराष्ट्रात नाही. खूप मोठे पॉलिटिशियन होते ते. तुझी इच्छा आहे ना पॉलिटिक्स मध्ये येण्याची? हो, का नाही? जना, अरे विद्यार्थी खरंच खूप कच्चा आहे, पण कच्चा असला तरी पुढे खूप परीक्षा देऊ शकेल. खरं तर मागच्याच इलेक्शनला अहिल्याबाईंनी एखादा मतदारसंघ लढवायला हवा होता. लढवलाही असता, पण नरसिंह किल्लेदारांना एकाच घरात 2 आमदार नको असतील? नाही, तसं काही नाहीये ते. अहिल्या, मी पण एक स्त्री आहे आणि आपल्याला सातत्याने कसं मागे ठेवलं जातं हे मलाही माहिती आहे. कितीही प्रयत्न केलेस तरी नरसिंह किल्लेदार तुला तिकीट मिळू देणार नाही. हो मॅडम, हे नमनालाच घडाभर तेल जाते. जरा मुद्द्याचं बोला. श्रीपूर मतदारसंघात बाय इलेक्शन डिक्लेअर झाले. तुझ्या मनातलं बोलले ना मी? हो. खरं तर ते तिकीट तुला मीही मिळवून देऊ शकते, पण नरसिंहरावांच्या शब्दांनी तुला ते सत्ताधारी पक्षाकडनं मिळायला हवं होतं. पण ते मला मिळणार नाही. ते मलाही माहिती आहे. तुम्हाला कसं माहित? जमिनीला कान लावले तर कोसोदूरची घरघरी ऐकू येते. अहिल्या, मी तुला श्रीपूर मतदारसंघाचं तिकीट मिळवून देऊ शकते.
विरोधी पक्षाचं. म्हणजे मी पण दादांचा पक्ष. आजपर्यंत काय किंमत दिली त्या पक्षाने तुला? विचार कर. मी तुला ऑफर देते. नरसिंह रावांसमोर विधानसभेत बसायचं का आयुष्यभर त्यांच्या माझघरात घरकोंबडी म्हणून राहायचं? अरे या मॅडम. मग कशी झाली मीटिंग? जशी तुमची इच्छा होती तशीच झाली. प्रस्ताव स्वीकारा. काही दिवसातच गाडीवर लाल दिवा असेल. विरोधी पक्षात राहून अहो, तुमच्या पायगुणामुळे कदाचित विरोधकही सत्तेत असतील. अभिनंदन. मग या आनंदाच्या भरात तुम्ही जर का मला माझ्या घरापर्यंत लिफ्ट दिलीत तर. तुमच्यामुळे मला इतकी मोठी लिफ्ट मिळाली आहे. मी तुम्हाला नाही कसं म्हणू शकते. बसा. चला. हो थांबा. कोणाला भेटायचं आहे? अपॉइंटमेंट घेतली काय? जाऊन सांगा तुमच्या मालकीणबाईंना दारात आर्यन नावाचा भिकारी आलाय म्हणून. आर्यन बाबा तुम्ही या ना आत्या. ए भाऊ तुझं काय डोकं बिकं फिरलं की काय? अरे हे आपले छोटे मालक आहेत. किसना मॅडम आहेत आत? हो आहेत ना. त्यांना सांगा मी आलोय म्हणून. तुम्ही या, मी सांगतो जाऊ. जर ही अहिल्या मी सांगेन तशी वागली तर नरसिंह बरोबरचा उंदरा मांजराचा खेळ संपेल तरी एकदाचा. तशी मला खात्री आहे की अहिल्या माझा हा प्रस्ताव सहजपणे फेटाळणार नाही. बाईसाहेब किती वेळा सांगितलं मी वाचत असताना मला डिस्टर्ब करू नका म्हणून. तसं नाही पण नेहमीची कारण सांगू नका. निघा. मी जातो मॅडम पण निघा म्हटलं ना. मॅडम आर्यन बाबा आलेत. अशी तुम्ही व्हा पुढे. मी आलेच. अरे लेकरा तुझंच घर आहे. अनोळखी माणसासारखं काय फिरतोय? मग तूच सांग ना ओळखीची माणसं कशी वावरतात या घरात ते. आर्यन बाळा मोठ्या माणसाशी असं वागायचं असतं का? हे जनार्दन तू मला शिकवू नकोस की कसं वागायचंय ते. आता मी जन्या काकावरून जनार्दन झालोय. नशीब तुझं. अजून तुला मी जन्या बिन्या अशा नावाने हाका मारत नाहीये ते. आणि तुला मी काका बिका जे काय म्हणायचं ना ते ना तर त्याच दिवशी संपलंय ज्या दिवशी तू माझ्या.
आज मी आत्ताच्या आता या घरात दिवाळी साजरी करणार आहे, कारण आज माझा आर्यन घरी आलाय. मी तुला म्हटलं होतं ना जनार्दन, आईसाठी का होईना पण तो नक्की येणार. उगाच गैरसमजूत करून घेऊ नका. आर्यन, कोणाशी बोलतोयस तू? तू गप रे. हा आमच्या घरातला प्रश्न आहे. उगाच मध्ये मध्ये बोलायची गरज नाहीये तुला. पण मी एक मिनिट जनार्दन, त्याला जे बोलायचंय ते त्याला बोलू दे. हे बघा, मला तुमच्याशी कुठल्याही विषयावर बोलायची इच्छा नाहीये. मी फक्त तुम्हाला एवढंच सांगायला आलोय की प्लीज इथून पुढे मला फोन करू नका, कारण माझी आई लहानपणीच मेली आहे असं सांगितलं मी सगळ्यांना. आर्यन, तुला काय झालं रे ओरडायला? तुला जे बोलायचंय ते माझ्याशी बोल. मी तुमच्याशीच बोलतो. नीट ऐका. यापुढे परत मला हॉस्टेलवर किंवा माझ्या मोबाईलवर फोन करू नका, कारण तुम्ही जर मला परत फोन केलात तर मी हे शहर सोडून कायमचा निघून जाईन. नाही फोन करणार, पण प्लीज असं काहीतरी बोलू नकोस. यू सेड इट. प्लीज यापुढे माझ्याशी कुठलाही संबंध वाढवण्याचा प्रयत्न करू नका, कारण माझा आणि तुमचा आता काहीही संबंध नाहीये. मिसेस युगंधरा सरतापे, आय होप यू अंडरस्टँड. यापुढे माझ्याशी संबंध वाढवण्याचा प्रयत्न करू, कारण माझा आणि काहीही संबंध नाही. युगंधरा सरतापे. इथे जवळच राहतो मी. ओके, वेल थँक्स. हो, थँक्स तर मी म्हटलं पाहिजे. थँक्स फॉर द लिफ्ट अँड आय होप या भेटीचा पुढे तुम्हाला खूप फायदा होईल, कारण आमच्या मॅडमच्या सहवासात आलेल्या माणसाचं कधी नुकसान होत नाही. फायदे, तोटे, नुकसान, भरपाई, मी या गोष्टींच्या पलीकडे जाऊन विचार करणारी पाहिजे. नक्कीच. अहो, असंच काहीतरी पाहिलं असेल म्हणून तर आमच्या मॅडम तुमच्यात एवढा रस घेत आहेत. बाय द वे, तुमचा तो जना काका नक्की कोण आहे? एवढी घाई का करताय? संबंध जपले की हळूहळू सगळी नाती उलगडत जातीलच की. नाती का कोणी? नक्की कशाचा उलगडा होणार आहे? सगळ्या गोष्टींवरती एकच औषध, वेळ. तेव्हा वेळ मारून न्या. येणारा काळ तुमचाच असेल. ओके, बाय. हॅव अ नाईस डे. सेम टू यू. बाय. हे धर ची कॉफी. थँक्यू. अरे काय आलात पण तुम्ही? झालं का एकदा शॉपिंग? हो. ए पण काय आत्याजी, ही ना शॉपिंगच्या बाबतीत एकदमच फुसकी निघाली ग. अगं, पैसे उधळायची जरा सुद्धा सवय नाही हिला. मग घरातल्या बाईनी असंच असायला हवं. पै पै जोडून संसार करायचा असतो, माहितीये? आत्याजी प्लीज आता लेक्चर देऊ नकोस. आणि मग तुला माहितीये काय अल्टिमेट ड्रेस मटेरियल्स मिळाल्यात. का पण ड्रेस मटेरियल का? ती म्हणाली होती ना साडी नेसीन म्हणून. ती लाख म्हणेल ग, पण मला चाललं पाहिजे ना. अमृता, प्रत्येक गोष्ट स्वतःच्या डोक्याने चालवू नकोस. जानकी, आणि तू होतीस ना बरोबर. तू नाही का सांगायचंस तिला? ती एक लहान आहे. आत्याजी, आम्ही दोघी एकाच वयाच्या आहोत. हो, पण घराची जबाबदारी पडली ना की 8-10 वर्षांनी मोठा होतं माणूस. मग असा पोरकटपणा करून नाही चालत. पण माझ्या कॉलेजला यायचं असेल ना तर हा पोरकटपणा घेऊनच यावा लागेल तिला. हो का?
मग दुसऱ्या कॉलेजमध्ये घाला तिला. ठीक आहे, मग सांग तसं वाकणीस काकांना. म्हणावं हिचा दाखला घेऊन फिरत राहा सगळीकडे. अमृता, तू जरा जास्तच बोलतेस असं नाही वाटत तुला? नाही, कारण हे उत्तर मी तुला नाही देते, तुझ्या मनात ज्या शंका आहेत ना त्यांना देते. आणि मी हा प्रश्न तुला नाही विचारला, किल्लेदारांच्या सुनेला विचारलाय. त्याची प्लीज आता ते घराने की इज्जत, खानदान का नाम, पुरखों की जायदाद वगैरे असे टिपिकल वाद मला नको आहेत आता. हां, जरा जास्तच बोलायला लागली असतो. एक मिनिट जानकी, तुझ्या ड्रेसची रिसीट तुझ्याकडेच आहे ना? तुला वाटलं तर ते आण, नाही तर जाऊ दे. आणि आत्याजी, तू जमलं ना तर साडीच्या ऐवजी बुरख्यातच पाठव तिला कॉलेजला. या दोघींच्या मध्ये माझी का परपट करतोयस? जरा बरं होतं असं वाटलं की तुझी परीक्षा सुरू होते. आता काय झालं रडायला? कारण ना तू छंदच धरलाय. या घरात जेव्हा जेव्हा भांडणं होतात माझ्यामुळेच होतात. हा मग ते नेहमीच झालंय. पण आजचं भांडण्याचं कारण काय होतं? आत्याबाई म्हणतात की साडी घालूनच जायचं कॉलेजात, आणि अमृता म्हणते की ड्रेस घालून जायचं म्हणून. हा मग अमृताताईचंच बरोबर आहे, तू पंजाबी ड्रेसच घाल. तू जास्त शहाणपणा करू नकोस बरं का. अभिनंदन वहिनी साहेब. ठीक आहे, ही सगळी कागदपत्र आणि पावत्या आहेत. तुमची ऍडमिशन झाली. काका, कंपल्सरी गणवेश असणाऱ्या शाळेत का नाही ऍडमिशन घेतलं? म्हणजे असा घोळ झाला नसता. का काही प्रॉब्लेम झालाय का? नाही नाही, काही नाही काही नाही. नाही, खरंच तसं काही असेल तर सांगा मला. तुम्ही तो प्रॉब्लेम नाही सोडवू शकत. का, काय झालं? तुम्ही लक्ष नका देऊ, तर काही पण बोलतो. हा मग तू रडत बस. वाकणीस काका, तुम्ही चला माझ्या बरोबर, माझं तुमच्याकडे महत्वाचं काम आहे. अरे वा, भाग्यच म्हणायचं आमचं. त्याआधी जरा मी साहेबांना भेटून येऊ का? हा, लवकर जा आणि लवकर परत या, महत्वाचं काम आहे. हो गणेश, येतो. हा, तुझं काय काम आहे त्यांच्याकडे? हा, तुला काय करायचंय आम्ही आमचं बघून घेऊ ना. आणि तसं पण मोठी माणसं बोलत असताना लहान पोरांनी मध्ये मध्ये पडू नये, कळलं का? चला चला लवकर झोपा. किती वाजले पाहिलं का जीव? झोपा रे झोपा, शाणी शाणी पोगे माझी लवकर झोपा. बाबाले बाबा. झोपली? नाही, झोपतीये. झोपतीये. तुम्ही कुठे चाललाय? अरे कुठं म्हणजे, कीर्तन महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. तुला सांगतो आज लई धमाल येणार आहे. जनार्दन बुवा काय कीर्तन सांगताय, मजा येते. मी काय म्हणतो, तू पण चल की माझ्या बरोबर. मला यायला आवडलं असतं, पण चिव मध्ये सुटते ना. तुम्ही लवकर या. पण अगं लवकर कसं येणार, शेवटचा दिवस बोललो ना, आज उशीरपर्यंत चालणार कीर्तन. खरं म्हणजे तुझी इच्छा नसेल तर जाऊ का नको जाऊ, काय करू? परवानगी कसली मागताय? चांगल्या कामाला कोणी परवानगी मागतं का? तसं नाही ग, काम चांगलं असतो ना तर वाईट असू दे. तुला आणि चिवला सोडून जायला जीवच होत नाही माझा. बरं, मी आत्याबाईंना विचारते आणि येते. आत्याबाईला? आता ते आणि कशाला, म्हणजे ती म्हातारी बाई आजारी, तिला आणि उठवणार तू? ठीक आहे, म्हणजे माझी इच्छा आहे तू यावं, पण नको, इच्छा मारून टाकतो मी. जाऊन येतो एकटाच. हां, उशीर होईल, काळजी करू नको. हां, येतो मी. हां, येतो ग राणी. येऊ का, पप्पी देऊ का? कीर्तनाला जाऊन येतो. तू इथं भजन म्हण, मी तिकडे म्हणतो जय जय रामकृष्ण हरी. बोला गणेश शेठ, काय काम काढलं माझ्याकडे?
आज मी तुम्हाला एक महत्वाची बातमी सांगणार आहे. मग चॉकलेट दिल्यानंतर सांगणार की आधी? नाही, असंच सांगणार आहे. तुम्ही ज्या कर्वे नावाच्या माणसापासून मला लांब राहायला सांगितलं होतं ना, त्याच माणसाबरोबर आज मी अहिल्याताईंना बोलताना पाहिलं. काय? हो, शाळेतून येतानाच पाहिलं मी. बराच वेळ बोलत होते. अच्छा, म्हणजे कर्वे नवीन मासा गाळाला लावतोय तर. शाबास गणेश बाळा, शाबास. बाळा नका म्हणू, मी आता मोठा झालोय. बर, पैलवान गणेश राव. हा, दूध प्या. शाबास. कर्वे. राग्या, याला म्हणतात नशीब. नशीब कसं जोरावर आहे बघ माझं. माझी महिना इथे कुठेतरी बाहेर गेली आहे. यायच्या आत तिच्या खोपटात शिर. कुलूप तोडून? नाही तर काय फटीतनं जाणार का रे? नाही म्हणजे ती आल्यानंतर उघडेल ना चावीनं कुलूप. मग उगा कशाला तोडफोड करायची? कसं आहे ना माझ्या लेकरा, ती आतमध्ये येईल की नाही, अचानक आपण दिसलो तर तिला नेमकं काय वाटते ते बघायचंय मला. मग तुम्हीच तोडा ते कुलूप. अहो, कारण आजपर्यंत मी कोणाला न विचारता साधी दाराची कडी सुद्धा काढली नाही. मग अचानक हे असं म्हणजे मालक तुम्हीच तोडा की. तोड गपचूप जायचं आणि तोडायचं. तुला काय ह्याच्यासाठी आणला का रे मी ते? बघा, मला अजूनही असं वाटतं की आता डोक्यात घालीन. पाणी मागाल सुद्धा आवाज येणार नाही बाहेर. तर तोडतो. कुलूप तोड. मालक तोडलं बघा कुलूप. मालक, अहो हे काय? तुला बोललो होतो की नाही मी, एकाचा बळी द्यायचा आहे.